अंजनगाव सुरजी तालुक्यातील ग्रामपंचायत विकास अधिकारी यांचे काळ्या फिती लावून एक दिवसीय काम बंद आंदोलन। नमस्कार, बहुजन इंडिया न्यूज टुडेमध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ताज्या बातम्या। अंजनगाव सुरजी तालुक्यातील हसनापूर गटग्रामपंचायत अंतर्गत शिरसगाव येथील लाभार्थी दादाराव शेरकर यांनी आमदार गजानन लवटे यांना घरकुल बाबत खोटी माहिती सांगून ग्रामपंचायत विकास अधिकारी हे आमचे घरकुलाचे काम करत नाहीत। आमदार गजानन लवटे यांनी ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांना फोन करून आपल्या कार्यालयात बोलावून आमदार गजानन लवटे यांनी ग्रामसेवक सुनील मोहोळ ग्रामसेवकाचे कुठले न ऐकता त्यांना मारहाण केली। घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून अंजनगाव सुरजी तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी यांनी काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन केले। यापुढे तर आम्ही पूर्ण जिल्हाभर व महाराष्ट्रभर निषेध करणार असे त्यांनी संघटनेच्या वतीने यावेळी सांगितले। हा निषेध पंचायत समिती अंजनगाव पटांगणात करण्यात आला। मोठा प्रतिसाद मिळाला असून झालेल्या घटनेचा अंजनगाव तालुक्यातील ज्येष्ठ व सुज्ञ नागरिक निषेध व्यक्त करत आहेत। बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी मुख्य संपादक मनोज मेळेसह मी राम बीडकर, अंजनगाव सुरजी। आमचे संघटनेचे श्री मोहोळ साहेब यांना आमदार साहेबांनी दिनांक 3/2/2025 रोजी स्वतःच्या कार्यालयात बोलावून चुकीच्या माहिती घेतली घरकुलाची। त्या चुकीच्या माहितीच्या आधारे त्यांना मारहाण केली। त्याच्यामुळं आज आम्ही सर्व ग्रामसेवक लोक त्या प्रकरणाचा निषेध करतो आहे। म्हणून आज आम्ही काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन केलेलं आहे आणि त्याचा जाहीर निषेध करतो। यापुढे अशी घटना घडणार नाही। जर अशी घटना घडली तर मोठं आंदोलन करण्यात येईल, राज्यस्तरावरचं, जिल्हा स्तरावरचं। आजच्या तारखेत आम्ही एवढंच बोलू इच्छितो की आज आम्ही काम बंद आंदोलन केलं। दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे यांनी आमच्या ग्रामपंचायत अधिकारी श्री सुनील मोहोळ यांना बोलावून आणि चुकीच्या माहितीच्या आधारे लाभार्थ्याकडून चुकीची माहिती घेऊन त्यांना विचारणा केली व त्यांनी सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी माहिती जाणून न घेता आमचे जे सुनील मोहोळ आहेत ग्रामपंचायत अधिकारी यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली आणि त्यांच्या डोळ्याला इजा झाली। त्यांच्या डोळ्यामध्ये इजा आहे आणि सुजन पण सुद्धा आहे। आम्ही काल तिथं पाहायला गेलो आणि FIRसाठी आम्ही प्रयत्न केले, परंतु त्यांनी थोडीशी त्यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी काहीतरी दबाव आणला असं त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी आम्हाला माहिती दिली। तर अशा पद्धतीने असं यापुढे होणार नाही, कोणीही आमच्या ग्रामपंचायत संवर्गावर असा अन्याय होणार नाही। जर झाल्यास तर आम्ही याच्यापुढे वेगळी भूमिका घेऊ आणि आंदोलन करू आणि काम बंद आंदोलन हे पूर्ण राज्यामध्ये याचा निषेध करू असं या महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचा